आपल्यावर मंत्री संजय शिरसाट जे सर विरोधी पक्ष नेत्याचं वेगळं नाव समोर येते आता. आत्तापर्यंत भास्कर जाधवांचं नाव समोर येत होतं, आता आदित्य ठाकरे नाव समोर अचानक यायला लागलं. हे बघा, ही खेळी खेळणं यांच्यासाठी नवीन नाही आहे. 19 सुद्धा असंच एकनाथ शिंदे साहेबांचं नाव पुढे आलं होतं. रात्रीपर्यंत ठेवलं, सकाळी अचानक त्यांच्या नावाच्या दुसऱ्या उद्धव साहेबांच्या नावाची घोषणा झाली. कारण एक आहे की यांना खुर्ची पाहिजे, काही झालं तर आम्हाला खुर्ची पाहिजे, आणि त्यामुळं भास्कर जाधवला खेळवत ठेवणं आणि आदित्यचं नाव पुढे आणणं ही त्यांची असलेली खेळी आहे. भास्कर जाधव खेळवत ठेवतात त्यांना अविश्वास ठेवतात असं वाटतं. भास्कर जाधवांना सुद्धा माहिती आहे, भास्कर जाधव काय गोट्या खेळून आलेले नाही आहे सभागृहात. सिनियर आहेत ते, त्यांना याची जाणीव आहे. पण ते बोलू शकत नाही, अडचण आहे ना. पक्ष आहे, बोलता येत नाही, मुख्याचा मार खाता आहेत बिचारे. पण भास्कर जाधव तो आक्रमक होईल आणि खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर सुद्धा तोच देईल. आदित्य ठाकरे जर विरोधी पक्ष नेते म्हटलं, तुमचं मत काय असणार आहे? आमचं कसलं मत आहे? मला आवडेल. पहिले आवडायचं नाही आवडायचं काय प्रश्न येतो, अध्यक्षांनी ठरवायचं आहे. आम्ही याच्यावर कोणतेही भाष्य करणार नाही. परंतु असं आमदारांबरोबर सुद्धा ते कसे करू शकतात, आता याचं सेकंड उदाहरण आता तुम्हाला समोर येईल. एक शेवटचा प्रश्न सर, जमीन गैरव्यवहार प्रकारामध्ये पार्थ पवारचं नाव समोर आल्यामुळे सरकार बॅकफुटला आलंय. कुठेतरी पार्थ पवारची कुठेतरी कारवाई होता दिसत नाही. काही बॅकफुटवर आलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली, कारवाई करणार म्हणजे करणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, आणि त्याच पद्धतीने अटक सत्र चालू आहे. कारवाई होत नाही सर. कारवाई होईल, आता होईल, कारवाई होईल. कारवाई होईल जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये असं म्हटलेलं आहे. सरकार ठाम भूमिकेवरती आहे असंही स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे का ठाकरे परिवाराला फक्त खुर्ची पाहिजे, कधीही नाव बदलू शकतं. 19 साली असंच झालं होतं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार हे रात्रीपर्यंत ठरलं होतं आणि सकाळी उद्धव ठाकरे नाव समोर आलं. त्यामुळे असं काहीही घडू शकतं आणि भास्कर जाधवांना खेळवण्याचं काम हे ठाकरे गट करत आहे, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह कपिल राऊत, झी मीडिया, नागपूर.